असं काही नाही प्रियांनो, परमेश्वर त्याच वेळेस तुमच्या विश्वासाची, तुमच्या दृढ विश्वासाची परीक्षा बघतात. तुमच्या दृढ विश्वासाची, ज्याची दृढ विश्वासाची परीक्षा आली ना, तर परमेश्वरामध्ये कायम टिकतो. तुमचा विश्वास डगमगून देऊ नका प्रियांनो. शेवटचा काळ आहे, तुमचा विश्वास प्रत्येक परिस्थितीला बदलणारा विश्वास आहे. आज कित्येक जणांच्या काहीतरी समस्या असतात, भरपूर तुम्ही प्रार्थना करता पण परमेश्वर त्याचं उत्तर देत नाही. परमेश्वर योग्य वेळेला त्याचं उत्तर देणार. परमेश्वर मला माहित नाही मी आज कोणासोबत बोलते, पण ज्याच्यासोबत बोलते ना त्यांनी देवाचे आभार माना की परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देतो. आपण कारण विश्वासाची परीक्षा सोन्याहूनही मौल्यवान असते आणि ती तुमची राहील. विश्वासात तरी मागा घ्यायची नाही. आपण वचन काढूया वर्तमानाचा 8वा अध्याय आणि 13वा वचन. वचन असं सांगतं की काही वेळेपर्यंत विश्वास ठेवतात परंतु परीक्षेच्या वेळी माघार घेत नाही. आज परमेश्वर जर कोणाच्या विश्वासाची जर परीक्षा बघत असेल ना तर तुम्ही त्या परीक्षेत कधीही माघार घेऊ नका. कारण तुम्ही तुमच्या मुलीला फोर्स करता एक्झाम मध्ये पास होण्यासाठी. किती मार्क्स काढायचे तुमच्या हातात असतं, पण परीक्षेची ज्याला परीक्षा द्यायची नाही त्याला माहिती ती परीक्षा किती कठीण असते. देव तुमची परीक्षा बघतोय ना, तुम्ही मागं घेऊ नका. देव म्हणत नाही तुम्हाला, देव म्हणत नाही ही गोष्ट कर ती गोष्ट नाही. देवाला फक्त तुमच्या विश्वासाची आशा आहे. हे बा तुमच्या विश्वासाचं वाटतं. देव कुठलंही म्हणत नाही मला नारळ वा मला लिंबू वा. देव फक्त म्हणतो मला तुमच्या मनातला विश्वास पाहिजे. तुम्ही तुमच्या मनात जर मोरीच्या दाण्याचा जरी विश्वास असला ना तुम्ही इकडलं डोकं तिकडे करू शकता. तसं आपण परमेश्वराला विश्वास ठेवायचा. आपण वचन वाचू इथे लोक असतो 18वा अध्याय 6वा वचन. संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रत्येकाने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, कारण परमेश्वराचे वचन सांगते युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आत्म्यात झोपून काढा, कारण तो योग्य ते प्रतिफळ तुम्हाला दे. छोटं नाही, भरपूर मोठं प्रतिफळ ते तुमच्या आयुष्यात देणार आहे. तुम्ही आज म्हणता आज माझ्या आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम्स आहे, समस्या आहे, संकट, आधार, इश्यू. परमेश्वराचं वचन सांगतं इफिसी पत्र 6:10 वचनामध्ये आपण वाचूया. शेवटी माझ्या बंधनो प्रभूमध्ये व त्यांचा प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. आमेन. जर तुम्ही विश्वास ठेवला तर ख्रिस्ताचे सामर्थ्य तुम्हाला भेटेल. आणि जर ख्रिस्ताचं सामर्थ्य भेटलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात समस्या इष्टक्षणात धमकावू शकता. कारण परमेश्वर जेव्हा पृथ्वीवर काही नव्हतं प्रारंभी देवाने आकाश होते. देव बोलला पृथ्वी हो पृथ्वी झाली. देव बोलला सूर्य हो सूर्य झाला. देवाच्या शब्दात एवढं सामर्थ्य येतं. आपण तर देवाची लेकरं आहोत. देवाची लेकरं आहोत. आपल्यात किती सामर्थ्य असेल. तुम्ही ज्याला आरोग्य नाही त्याला आरोग्य देऊ शकता. तुमच्या मुखाद्वारे सामर्थ्य बाहेर पडते जर तुम्ही दृढ विश्वास तुमच्या मनात ठेवला. तुम्ही जर दृढ विश्वास ठेवला तर तुमच्या मुखाद्वारे सामर्थ्य तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्याला यशस्वीपणात नीट म्हटलं तरी समस्या निघून जाते. कारण की सैतान परमेश्वराच्या सामर्थ्याला घाबरतो. तो एकीकडे आराधक होता, ते पण परमेश्वराचा सेवक होता. तो पण देवाच्या सामर्थ्याला घाबरतो. कारण त्याला माहिती देवाचं सामर्थ्य किती मोठं आहे, किती अद्भुत आहे. आणि देवाचं सामर्थ्य किती मोठं आहे ना सैतानाशिवाय दुसरं कोणाला माहिती. आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असं ना तुम्ही तुमच्या मनात दृढ विश्वास ठेवा. तुमच्या दृढ विश्वासाद्वारे तुम्ही अनेक गोष्टी बघू शकता किंवा अनेक गोष्टी करू शकता. तुमचा प्रॉब्लेम तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तिगत किंवा तुमचे कौटुंबिक प्रॉब्लेम तुम्ही धमकवू शकता. विश्वास जेव्हा देव पेत्र देवाला बोलला देवा तू पाण्यावर उभा झाला मी करू शकतो का. देव पेत्र जेव्हा चालला तो देवाकडे बघत होता तोपर्यंत तू चालत होता. जेव्हा त्याने वादळ बघितलं वारा बघितला तेव्हा तू पाण्यात बुडू लागला. तसा विश्वास तुम्ही बघू देऊ नका. विश्वास ठेवा शद्रक मेषक अबेदनगो सारखा. कारण त्या अग्नीच्या भट्टीत होते. परमेश्वराने त्यांना अग्नीच्या भट्टीत देखील परमेश्वर त्यांचं सहाय्य बनत होता. दानिएलाला सिंहाच्या गुफेत देखील देवाने आशीर्वादित केलं. सिंहाचे तोंड बंद केले. दानिएलाला परमेश्वराने सुखरूप गुहेतून बाहेर काढलं. विश्वास ठेवा. अब्रामासारखा अब्रामाला 100 वर्ष सारा 90 वर्ष 30 सारखा पुत्र भेटला. आमेन. देव आपल्याला एवढा विश्वास ठेवतो आपण हे काय ठेवू शकत नाही. देव जर परीक्षा बघत असतो ना आपण प्रार्थना करायची.
देव जर प्रार्थना ऐकत नसताना आपण कुठल्या तरी कोणीतरी काही सांगतो आपण त्याच्या मागं पळतो, विश्वास आपला डगमगतो. त्यामुळे देव आपली इच्छा कधी पूर्ण करू शकत नाही. जर तुमचा विश्वास असेल तुमच्या अंतकरणाची कितीही मोठी कितीही अवघड गोष्ट असताना परमेश्वर पूर्ण करू शकतो. कारण वचन सांगता अशक्य गोष्ट शक्य करणारा परमेश्वर आहे. आमेन. तुम्ही प्रत्येक तुमच्या मनातील विश्वास आज तुम्हाला माहिती, तुम्ही जर न्यूज बघत असाल कित्येक देशात युद्ध चालू आहे. इस्रायल, अमेरिका, असं भरपूर देशात वाटते. जेव्हा तुमच्यावर किती विश्वास आहे तुम्ही पण विश्वासाने जगा. आपल्याला माहित नाही जर ते तिकडे चालू असलं आपलं पण चालू, पण परमेश्वर तुम्हाला विश्वासाने जगायची मुभा देतोय. तुम्ही नीतिमान मनुष्य जर असाल तर तुम्ही विश्वासाने जगा आणि तुमच्या आयुष्यात हवे नको त्या प्रत्येक गोष्ट तुम्ही प्राप्त कराल. आज परमेश्वर तुमचंच नाही तर आमच्या म्हणजे पप्पांच्या आयुष्यात देखील परीक्षा बघत होता. तुम्हाला माहिती केली काही दिवसापासून पप्पा आलेच होते आणि ते खूप विचार करायचे. सैतान त्यांच्या डोक्यात भरपूर काही विचार घालायचे, परंतु पप्पांचा विश्वास दाखवायला नाही. आज डॉक्टरने ऑपरेशन करायला लावले, पण विश्वासाद्वारे ऑपरेशन देखील कॅन्सल होईल. गेल्या 8 दिवसापासून पप्पा प्रत्येक जेवण खाताय. 2 महिने त्यांना देव त्यांची एवढी परीक्षा बघत होता की जेवण पण जात नव्हतं, पाणी पण नाही, बोलत पण नव्हते आमच्यासोबत. परंतु देवाने त्यांना असा की त्या परीक्षेत त्यांनी माघार घेतली नाही. परंतु देवाने त्यांना एवढं आरोग्य दिले की आज ऑपरेशनची गरज पण पडणार नाही. देव अजून जर विश्वास असेल तर ऑपरेशन पण होऊन देणार नाही. देव प्रत्येकाच्या आयुष्यात बघतो. देव असं नाही की सेवकाच्या आयुष्यात बघत नाही, तुमच्याच आयुष्यात बघतो. देव प्रत्येकाच्या आयुष्यात बघतो. देवाला सगळे सारखे. देव म्हणत नाही तू मोठा तू गरीब, असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात देव परीक्षा बघत असतो. तुम्ही तुमच्या मनातील विश्वास दृढ ठेवा. परमेश्वर येत्या काळात तुमच्या प्रत्येक समस्या दूर करणारे, प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारे येशूच्या नावात आमेन.